नमस्कार, मी विनोद महादेव कायंदे आणि मी स्वागत करीत आहे तुमचं माझ्या नवीन शेतकरी विन्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि माझा शेतीविषयी हा माझा पहिला व्हिडिओ आहे. मी एका शेतकरी घराण्यातला आहे. माझे वडील अपंग आहेत. माझ्या वडिलांना काम करता येत नाही, त्यामुळे मी याला आपला स्वतःचा पार्ट टाइम व्यवसाय असं समजून काहीतरी हातभार लावतोय. जे होईन ते करतोय. बाकीचं तर सर्व पप्पा सांभाळूनच घेतात, पण समजा पादेगिरी मारायची असली तर मग आपल्याला यावं लागतंय. तर आज मी वेळ वाया न घालवता आता मी तुमच्या समोर एक दोन अशा व्हराट्या मांडणार आहे सरकीच्या, की ज्यांच्या मला माझे उत्पादन दुप्पट होईल असं माझ्या मते तरी वाटतंय. कारण याच्या मागे मी जंगी घेतली, त्याच्यानंतर मनी मेकर घेतली, परत नवनीत लावली होती. पण नवनीतचा यंदा आपण परत नवनीतची एकदा लागवड करून बघितली, तर यंदाच्या हवामानानुसार नवनीत खूपच भारी आलेली आहे. तर आता नवनीतचं मी तुम्हाला फोटो दाखवतो. नवनीतचे कसं आले तर एक मिनटं बघा. हे बघा मित्रांनो, याला सध्या अजूक पातेचे बोंड काय अजूक तयार नाही झाले, पण साधारणतः एका पात्याला 1 2 3 4 5 6 7 8 एका फांदीला सलग 8 बोंड आहेत. आता यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. एका झाडाला साधारणतः 10-15 फांद्या असतात. अजून पाते पण लागायचे बाकी आहे आणि पुन्हा परत याची वाढ पण व्हायची बाकी आहे. हे मी तुम्हाला फक्त एका झाडात दाखवलं, आणि एका झाडाला साधारणतः 10-15 फांदे तर कशा राहतात. तर 8 एका फांदीला 8 समजलं, 10 फांद्याचे 80 बोंड एका सरकीला लागतंय. 80 पाता एका सरकीला लागतंय. तर मी सांगू शकतो ही जात एक नंबर आहे. इकडे बघा तुम्ही, याला सुद्धा एका लाईनीत मस्त 4 4 4 8 आणि 2 10 असे सलग 10 कैऱ्या झालेले, म्हणजे चांगले प्रकारे कैऱ्या झालेले बोंड आता आलेले आहे. याच्यामध्ये आम्ही थोडी तूर पण केलेली आहे, पण तुरीची काय आता आम्हाला एवढी भारी जमलं नाही, कारण पाऊस असा आला आहे की आमची तूर सुद्धा वळून चालली आहे. तर तुमच्याकडे निझिवड सीडची जर नवनीत ही जात असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि नसेल तरी सांगा. आणि आता मी याच्यानंतर तुम्हाला दुसरी जात सांगतोय. तिचं नाव आहे बसंत नावाची एक स्पेशल जात आलेली. आता त्या जातीची सरकीवर जास्त करणं रोग पडत आहेत. हे बघा, त्यांचे पानं असे कुरतडल्यावानी होत आहे. पहिले तुम्हाला जे दाखवलं होतं मी, त्याचे पानं असे होत नव्हते. मी त्यातलं तुम्हाला कोणतंही पान घेऊन दाखवतो. हे बघा, साईडनं असं कट हाणल्यासारखेच पानं होतात त्याच्यावर. तर ही एक जात, ही अशी जाते की हिच्यावर जास्त करून रोगराईचा प्रादुर्भाव जास्त पडतो. हिला पुन्हा परत जे जास्त पाणी जिथे साचतं, ज्या जमिनीत जास्त पाणी साचतं ना, ती जमीन याला जमत नाही, असा आमचा घरचा अनुभव आहे. कारण जिथे जास्त पाणी होतं तिथेही वाढत नाही. तीच नाही, कोणतीही सरकी वाढत नाही, पण हिच्यावर जास्त असा रोगराई पडल्यावानी असं दिसून येतं हिच्यावर. आणि मी सांगितलेली पहिली आपली जी नवनीतची जी सरकीची बॅग होती, मी पहिले जी सांगितली 1 नंबरला, तिच्यात आणि हिच्यात खूप फरक आहे. नवनीत व बसंत याच्यामध्ये कमस कम खूप फरक आहे. आता तुम्ही बघू शकतात, जिकडे तिकडे ह्या असं पाण्यामध्ये
जिकडे असं पाणी झालंय तिकडे पण आलेली आहे, पण त्याला काही बोंड वगैरे काहीतरी लागलेलं दिसत नाही मला. आणि पूर्णपणे अशी रोगराईनं किंवा याला सगळ्यात जास्त असे सुकट पानं असे दिसतात तिचे. ज्या ठिकाणी पाणी जास्त किंवा कमी होते त्या ठिकाणी याचे असे सुकट पानं होतात. तर तुम्हाला या दोन्ही बॅगमधली कोणची बॅग चांगली वाटली, बसंत की नवनीत, हे कमेंट करून सांगा. आणि माझा हा पहिला व्हिडिओ यूट्यूबवरला तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की सांगा. जय हिंद, जय भारत. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.